वोट गेले आता सगळे वोट राखीला. राखी यू आर द बेस्ट, वी लव्ह यू राखी. तिने खरं तर गेम पालटलाय खरा मोठा. आय लव्ह यू, आय लव्ह यू. मला वाटतं विशाल खूप क्लेवरली गेम खेळतोय. तन्वी तुला तन्वी का वाटतं तन्वी? माझी फेवरेट आहे कारण की ती तन्वी का तन्वी? स्ट्रॉंग प्लेअर आहे, स्वतःचे मुद्दे मांडते. अनुश्री माने अनुश्री माने का अनुश्री माने? ती खूप चांगली म्हणजे भांडते वगैरे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवरती. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आता फार गंमत घडलेली आहे आणि फार धमाकाही झालेला आहे. कारण राखी सावंतची एंट्री झालेली आहे, करण आणि आयुष बाहेर गेलेले आहेत. पण या आठवड्यामध्ये राखी सावंतने नेमका काय धमाका केलाय, लोकांना राखी सावंत एंटरटेनर वाटते का बोरिंग वाटते हे जाणून घेऊया त्यांच्याकडून आणि त्यांचं अजून काय म्हणणं आहे. चला तर मग लोक काय बोलतात ते पाहूया. बिग बॉसच्या घरामध्ये राखी आल्यापासून एंटरटेनमेंट होतंय का बोरिंग झालं बिग बॉस? एंटरटेनमेंट होत आहे. काय वाटतंय राखी आल्यापासून, कसं वाटतंय? एकदम मजा येते बघायला आणि छान वाटतंय. ती एंटरटेन करते खूप. काय ना आता एकदम धमाल होणार. हा. राखी सावंतची एनर्जी एकदम जबरदस्त असते. हा, ती काही पण अनएक्सपेक्टेड करू शकते म्हणून आता बिग बॉस खूप इंटरेस्टिंग होणार आहे. ती रिलेशन बॅलन्स करते. ती थोडं चेंज आणू शकते बिग बॉस मध्ये, एवढंच. ती आली आहे तर आता वाट तर नक्कीच लागणार आहे फॉर शुअर. वोट गेले आता सगळे वोट राखीला. राखी सावंत एकदम मस्त कॅरेक्टर आहे ते. हा. मजा येते ते बघायला. त्यांना भारी आहे त्यांचं म्हणजे वागणं, एकदम मस्ती करतात ते. आम्हाला डायरेक्ट पुणे सुपरस्टारची आठवण करून देते. आता पुढे बघू राखी जाते की नाही ते. भांडण पण लावते ती, सो मजा येते बघायला. राखी आल्यापासून मला खूप इंटरेस्ट वाटतोय. हा. राखी एंटरटेनमेंट तर करतच आहे, पण सगळ्यांवर भारी पण पडणार आहे ती. राखी यू आर द बेस्ट, वी लव्ह यू राखी. ती जेव्हा तिने हिंदीमध्ये पण आलेली तेव्हा सुद्धा तिने काही ना काहीतरी कांडच केलेले. एंटरटेनमेंट तर होणार थोडी. हा. तिने खरं तर गेम पालटलाय खरा मोठा. राखी आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू राखी मॅम. वी लव्ह यू राखी सावंत. राखी सावंत एंटरटेनमेंट होणार ऑफकोर्स. एंटरटेनमेंट तर होतच आहे खूप. ती मजा पण करते, पण तेवढे भांडणच पण लावते. इतर कंटेस्टंटला राखी वटणीवर आणेल. राखी सावंत आय लव्ह यू. हो, राखी सावंतमुळे खूप एंटरटेनमेंट होत आहे. सर्वांना हैराण करून टाकायला आता. नाही, ती फॉर शुअर एंटरटेनमेंटच करते. राखी सावंत आय लव्ह यू. ती जे भांडते ना, प्रॉपर भांडते आणि एकदम मुद्द्यांवरती भांडते. नाही, एंटरटेन करते ती. सध्या बघते तेव्हा पण ती एंटरटेन करते. आधी बोरिंग होतं उलट अच्छा. त्याच्यापेक्षा. राखी सावंत आय लव्ह यू. सो तुमच्या मते बिग बॉस सीझन 6 मराठीमध्ये सेफ कंटेस्टंट कोण वाटतं तुम्हाला? सागर कारंडे. तुला? सागर कारंडे, तुला? नो डाऊट सागर कारंडे. सागर कारंडे. सागर कारंडे. दीपाली ताई. रुचिता. मला वाटतं विशाल खूप क्लेवरली गेम खेळतोय. सागर करांडे. तन्वी कोलते. तन्वी कोलते. विशाल. तन्वी तुला? तन्वी का वाटतं तन्वी? माझी फेवरेट आहे कारण की ती तन्वी का तन्वी? स्ट्रॉंग प्लेअर आहे, स्वतःचे मुद्दे मांडते. अनुश्री माने. अनुश्री माने का अनुश्री माने? ती खूप चांगली म्हणजे भांडते वगैरे. तन्वी कोलते. अनुश्री माने आणि तन्वी. तन्वी का वाटते? कारण की ती दिसते पण चांगले आणि तिला वोट्स पण जास्त असतील. सर्वात सेफ मला राकेश वाटतो. या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये सेफ कंटेस्टंट आहे असं लोकांना वाटतंय. आणि कोण फेवरेट आणि राखी काय धमाल करणार आहे, चला अजून विचारूया लोकांना. या कमॉन. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये 5 सेफ कंटेस्टंट असे कोण वाटतात तुला? रुचिता, तन्वी, सागर करांडे, राकेश राकेश आणि बापट. विशाल. तन्वी, हा. रुचिता, हा. राखी, रोशन दादा आणि अनुश्री. सागर दादा, तन्वी, हा. अनुश्री, रुचिता आणि राखी. विशाल, अनुश्री, सागर कारंडे, सचिन असले पाहिजे आणि रुचिता असेल. 5 कंटेस्टंट हे सेफ वाटतात तुला? मला सागर, तन्वी, रोशन आणि प्रभू हे लोक सेफ वाटतात. तन्वी कोलते. रुचिता, राखी असे. तिसरी, चौथा विशाल आणि 5वं सागर. तन्वी कोलते. अनुश्री माने. प्रभू. विशाल. हा, 4 झाले. राखी. राखी. बापरे, राखीवरती खूपच प्रेम दिसतंय तुमचं.
एंटरटेनमेंट पाहिजे फक्त पब्लिकला. एंटरटेनमेंट होते आमचं मत झालं. ओके ओके सीझन 6 मध्ये तन्वी, एक दीपाली दीपाली, आणि तो पण कोण सागर कारंडे पण एक सागर चांगला कारंडे. खेळतो. ठीक आहे 3 आणि सागर एक वाटतो आणि एक शायद प्रभू नाही वाटत बट ना तो सिंपती घेऊन जर खेळला ना तर मे बी तो एक जिंकू शकतो. हा. तो एक आणि विशाल. विशाल. ओके. पहिला तर तन्वी, तन्वी, सागर सागर कारंडे. आणि विशाल पण खेळतोय पण तो पाठून खेळतोय. हा, तो हा. फ्रंट फुटला आला तर तो खूप चांगला खेळेल. ओके. सागर, सागर झाला. And, सागर, विशाल, तन्वी झालं. राकेश राकेश बापट. राकेश बापट काय म्हणजे राकेश बापट काय वाटतं तुला? राकेश बापट खेळतोय असं नाही पण तो थोडा सेफ प्ले करतोय. सेफ प्लेअर आहे हो वाटतं तुला? असं म्हणजे अच्छा. खेळतोय पण सेफ प्ले करून खेळतो. तो समोर डायरेक्ट असं येत नाही. अच्छा. अजून 5वा कोण वाटतं तुला सेफ कंटेस्टंट आहे? 5 अनुश्री, अनुश्री माने. बिग बॉस. अनुश्री, अनुश्री, तन्वी, तन्वी, सागर, सागर कारंडे, परत रोशन रोशन, आणि विशाल. प्रभू, राखी, तन्वी हा आणि रुचिका. हा. मला तर सगळ्यात पहिला तन्वी सेफ पाहिजे. तन्वी पाहिजे सेफ. हा तन्वी, त्याच्यानंतर राखी सावंत एक, राखी सावंत, दुसरा आहे विशाल, विशाल, चौथा प्रभू आणि प्रभू. 5वा रोशन. रोशन. एक तन्वी वाटते, सेकंड राकेश बापट वाटतो, विशाल वाटतो, दीपालीचं माहीत नाही पण ती वाटते म्हणजे एवढी मोठी स्टार आहे त्यामुळे असू शकेल. आणि 5वं म्हणजे आत्ता हा होता मला आयुष आवडायचा, आता 5वं मी अजून ठरवलं नाही. थँक्यू सो मच लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी. मित्रांनो, लोकांचे काय काय रिएक्शन्स आपल्याला बघायला मिळत आहेत, ते लोक आपलं मनोगत व्यक्त करतायत. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये अजून काय काय घडणार आहे आणि आपल्याला काय काय एंटरटेनमेंट मिळणार आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका लोकमत फिल्मी चॅनलवर. बिग बॉस सीझन 6 सुपर डुपर हिट.